श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। शहर व जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विविध समस्या सोडवण्याची भाजप दिव्यांग विकास आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। धुळे जिल्हा भाजप दिव्यांग आघाडीतर्फे शहरातील जेल रोडवरील क्युमॅन क्लब समोर आमरण उपोषण सुरू। धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षकांच्या सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी संदीप पवार तर व्हाईस चेअरमनपदी सुनीला लायरे यांची बिनविरोध निवड। महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू। आणि स्वतंत्र भिल प्रदेश राज्याची निर्मिती करण्याची भिल प्रदेश मुक्ती मोर्चाची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहर तसेच जिल्ह्यातील दिव्यांगांच्या समस्या सोडवाव्यात तसेच बेरोजगारीवर उपाय म्हणून वर्क फ्रॉम होम देण्यात यावे यासह 55 मागण्यांसाठी भाजप दिव्यांग विकास आघाडी दिव्यांग जनसंवाद फाउंडेशन तर्फे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांना निवेदन देण्यात आले। धुळे शहरासह जिल्ह्यातील दिव्यांगांच्या समस्या सोडवाव्या, बेरोजगारीवर उपाय म्हणून वर्क फ्रॉम होम देण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी भाजप दिव्यांग विकास आघाडी दिव्यांग जनसंवाद फाउंडेशन तर्फे जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांना निवेदन देण्यात आले आहे। महाराष्ट्रातील दिव्यांगांच्या प्रलंबित आणि न्याय हक्काच्या 55 मागण्यांसाठी राज्यभरात निवेदन अभियान राबविले जात आहे। या अंतर्गत अभियानाच्या मुख्य मागण्यांमध्ये दिव्यांगांच्या मासिक पेन्शनचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे। दिव्यांगांना सन्मानाने जगता यासाठी दरमहा मिळणारी पेन्शन वाढवून ती 6,000 रुपये करावी। दरमहा मिळणारे हे अनुदान रखडणार नाही याची काळजी घेत प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेला निश्चितपणे ते दिव्यांगांच्या खात्यात जमा व्हावे असा आग्रह या निवेदनाद्वारे करण्यात आला आहे। बेरोजगारी हा सध्या दिव्यांगासमोरील अत्यंत गंभीर विषय बनला आहे। यावर उपाय म्हणून स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या विशेष अधिकाराचा वापर करावा आणि धुळे शहरातील किमान 1000 दिव्यांगांना डिजिटल स्वरूपातील वर्क फ्रॉम होम उपलब्ध करून द्यावे अशी मागणी करण्यात आली। यामुळे अनेक दिव्यांग आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतील। जे दिव्यांग शिक्षित आहेत त्यांना शासकीय किंवा निमशासकीय नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळावे। तसेच तात्काळ नोकरी देणे शक्य नसल्यास अशा सुशिक्षित दिव्यांगांना दरमहा किमान 15,000 रुपये मानधन देण्यात यावे, जेणेकरून इतर दिव्यांग बांधवांनाही शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळेल। याशिवाय 2026च्या दिव्यांग कायद्यानुसार व्यवसाय करण्यासाठी दिव्यांगांना 200 स्क्वेअर फूट जागा देण्याची तरतूद आहे। शासन ही जागा देण्यास तयार असले तरी त्यामधील अटी आणि शर्ती एवढ्या कडक आहेत की धुळे जिल्ह्यात एकाही दिव्यांगाला अद्याप या जागेचा लाभ मिळालेला नाही। त्यामुळे खऱ्या अर्थाने दिव्यांगांचे सक्षमीकरण करायचे असेल तर प्रशासनाने या जाचकाटी तातडीने शिथिल कराव्यात अशी मागणीही निवेदनात करण्यात आली। त्यावेळी भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास अध्यक्ष अमोल वाळके यांच्यासह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। 36 जिल्हे 9 महिने 55 मागण्या 600 निवेदन अभियान आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवत आहोत। ज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये 55 मागण्याचे निवेदन आम्ही जिल्हाधिकारी यांना देत आहोत। ज्यामध्ये आमची पहिली मागणी आहे की दिव्यांगांची पेन्शन महिन्याला कमीत कमी 6,000 रुपये झालीच पाहिजे। दिव्यांगांची जी पेन्शन आहे ती महिन्याच्या एका निश्चित तारखेला यायला पाहिजे। 4-4, 5-5 महिने होऊन जातात, लोकांचा पगार तर येत नाही, पण कोणत्या तारखेला येईल हे त्यांना माहीत नाही। त्यामुळे महिन्याच्या 5 तारखेला दिव्यांगांची पेन्शन झालीच पाहिजे। या धुळे शहरामध्ये कमीत कमी 50,000च्या वरती दिव्यांग आहे, ज्यामध्ये 36,000 ते 40,000 दिव्यांग जे आहे ते ग्रामीणमध्ये आहे। या दिव्यांगांपैकी जे पात्र दिव्यांग आहे त्यांना कमीत कमी 1,000 दिव्यांगांना वर्क फ्रॉम होमचा व्यवसाय हा शासनाने प्रशासनाने द्यायला पाहिजे, ही सुद्धा आमची मागणी आहे। त्यामध्ये शिक्षित बेरोजगार आहे ज्यांचे ग्रॅज्युएशन झालेले आहे। आमच्या या दिव्यांग समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशिक्षितपणा आहे, परंतु शिकण्याकरता त्यांच्याकडे मोटिवेशन नाही आहे। जर सरकारने जे ग्रॅज्युएट दिव्यांग आहे त्यांना जर नोकरी दिली आणि जर नाही नोकरी नाही देऊ शकत तर किमान महिन्याच्या 15,000 रुपये जर त्यांनी आम्हाला पेन्शन दिली तर जे अशिक्षित दिव्यांग आहे हे सुद्धा शिकण्याकरता त्यांना मोटिवेशन मिळेल अशी ही आमची मागणी आहे। आमची मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या काही बसेस चालतात सर्व प्रकारच्या बसेसमध्ये दिव्यांगांना मोफत प्रवास हा राहायला पाहिजे अशी आमची मागणी आहे। अशी आम्ही 55 मागण्या घेऊन या प्रशासनाकडे आलेलो आहोत। यामध्ये एक मागणी आहे विद्युत, घराचं बिजली बिल, घराचं टॅक्स, घराचं टॅक्स, वॉटर पाण्याचं बिल, पाण्याचं टॅक्स हे पूर्णतः दिव्यांगांचं माफ झालं पाहिजे अशी ही आमची मागणी या 55 मागण्यांमध्ये आम्ही केलेली आहे। अशाच आम्ही आज कलेक्टर ऑफिसला आलेलो आहोत। आमच्यासोबत शेकडो इथे दिव्यांग बंधू भगिनी फार लांबून आलेले आहे, प्रत्येक तालुक्यामधून आलेला आहे। हा उत्साह याच्याकरिता आहे कारण आपल्या सर्वांना अपेक्षा आहे की आम्हाला न्याय मिळेल आणि या न्याय मिळवून देण्याकरता 55 मागण्याचं निवेदन घेऊन आम्ही पूर्ण महाराष्ट्रात फिरत आहोत। महाराष्ट्रातील प्रत्येक शासनाच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगू इच्छितो की आमची कामं नम्रतापूर्वक करून द्या, नाहीतर मग या निवेदनाला
आंदोलनाचं भव्य आंदोलनाचं रूप भविष्यामध्ये येईल. धन्यवाद. शासकीय नोकरी मिळवण्यासाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणाऱ्या गणेश बापूराव शहाणे प्रकरणी चौकशी अहवाल जाहीर न झाल्यामुळे धुळे जिल्हा भाजप दिव्यांग आघाडीचे अध्यक्ष संजय सरग यांनी शहरातील जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर आमरण उपोषण सुरू केले आहे. दिव्यांगाचे कथित बोगस प्रमाणपत्र सादर करून शासकीय नोकरी मिळवल्याचा आरोप असलेल्या गणेश बापूराव शहाणे प्रकरणी चौकशी अहवाल अद्याप जाहीर न झाल्याने धुळे जिल्हा भाजप दिव्यांग आघाडीचे अध्यक्ष संजय सरग यांनी बुधवारपासून शहरातील क्युमाइन क्लब समोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या प्रकरणातील चौकशी व अहवालाबाबत प्रशासनाकडून होत असलेल्या दिरंगाई विरोधात त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील गणेश बापूराव शहाणे यांनी यापूर्वी पुण्यातील ससून रुग्णालयात कर्णबधिरतेसंदर्भात वैद्यकीय तपासणी करून घेतली होती. त्या तपासणीत ते कर्णबधिर नसल्याचे नमूद झाल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून मुख्याधिकारी पदासाठी दिव्यांग प्रवर्गातून त्यांची निवड झाल्यानंतर या संपूर्ण प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. आरोपानुसार त्यांनी धुळे येथून 12 जुलै 2020 रोजी दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त केले होते. त्यामुळे संजय सरग यांनी याबाबत आरोप करून या प्रकरणात दिव्यांग कल्याण विभाग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, ससून रुग्णालय तसेच संबंधित प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे प्रकरणाची पुनर्तपासणी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार तोंडी पातळीवर काही निष्कर्ष सांगण्यात आले असले तरी अधिकृत लेखी अहवाल देण्यात आलेला नाही. 10 जुलैपर्यंत अहवाल सादर करण्याची मुदत संपूनही तो उपलब्ध न झाल्याने अखेर 15 जुलैपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. यावेळी संजय सरग, कमलाकर महानोर, अरुण आहिरे, संजय सोनवणे, राजेंद्र मोरे, शरद वाघ, संजय कांकरिया, किरण पाटील, अन्नपूर्णा वाघ, मीराबाई बोरसे आदी उपस्थित होते. दिव्यांग प्रमाणपत्राचा कथित बोगस खेळ हा जो भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चालू आहे. कारण की आमच्याकडे असे अनेक प्रकरण आलेले की जे बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून त्यांनी नोकऱ्या मिळवलेल्या आहे. काही शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेत आहे. आमच्याकडे तक्रारी येत आहे. तर आमची जी तक्रार आहे, पहिली तक्रार गणेश शहाणे हा जो व्यक्ती आहे हा बोगस आणि कथित दिव्यांग आहे. हा पुणे जिल्ह्यातला रहिवाशी आहे. या बोगस दिव्यांगाने लॉकडाऊनच्या काळात आपल्या धुळे जिल्ह्यातील साक्री रोडचा बोगस पत्ता वापरला, बोगस आधार कार्ड वापरून लॉकडाऊनच्या काळात, ज्या काळात लोकांना खायला मिळत नव्हतं, ज्या काळात लोकांवर उपचार होत नव्हते, त्या काळात दिव्यांग प्रमाणपत्र कोणत्या पद्धतीने त्यांनी मिळवलं याची चौकशी व्हायला पाहिजे. त्यासाठी केलेल्या तक्रारीची चौकशी व्हायला पाहिजे. चौकशी होऊन तो तक्रारी तो जो पडताळणी अहवाल आहे तो आम्हाला सार्वजनिक करायला पाहिजे, आम्हाला मिळाला पाहिजे आणि संबंधितावर कारवाई व्हायला पाहिजे. जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होत नाही, जोपर्यंत मला दिव्यांग पडताळणीचा अहवाल मिळत नाही आणि त्याचा अहवाल त्याचप्रमाणे लॉकडाऊनच्या काळात त्याने जे आधार कार्ड वापरलं, जो केस पेपर वापरला, भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासण्या वेळेस गणेश शहाणे या कथित दिव्यांगाने सादर केलेले सर्व डॉक्युमेंट, कागदपत्र आम्हाला मिळायला पाहिजे. त्याचा चौकशी अहवाल मिळाला पाहिजे. तो न मिळाल्यास, संबंधित कारवाई नाही झाल्यास माझं आमरण उपोषण या अशाच पद्धतीचं चालू राहील. ते आज 15 तारखेपासून चालू केलेलं आहे. अजूनपर्यंत प्रशासनाकडून कोणी आमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही. प्रशासनाकडून मला कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार झालेला नाही. तरी माझं उपोषण मी आजपासून चालू केलेलं आहे. धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षकांच्या सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी संदीप पवार तर व्हाईस चेअरमनपदी चुनीलाल आहिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. धुळे नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षकांच्या सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी संदीप पवार तर व्हाईस चेअरमनपदी चुनीलाल आहिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. शहरातील वलवडे येथील पतसंस्थेच्या नानासाहेब मुरलीधर शिंदे सभागृहात झालेल्या विशेष बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. निवडणूक अधिकारी म्हणून वृषाली पाटील आणि नवनीत गोसावी यांनी कामकाज पाहिले. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या वेळी चेअरमनपदी संदीप पवार तर व्हाईस चेअरमनपदी चुनीलाल आहिरे यांचे एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने दोघांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. शिक्षकांच्या हितासाठी पतसंस्थेच्या माध्यमातून अधिक प्रभावी व पारदर्शक
पारदर्शक कामकाज करण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। या प्रसंगी गटनेते विश्वास रंदे, गटनेते विनोद पाटील, भगवंत बोरसे, शरद सूर्यवंशी, चंद्रकांत सत्यसा, संतोष जाधव, अविनाश कापुरे, योगेश दात्रक, शिवानंद बैसाने, बापू पारधी, राजू चौरे, भूपेश वाघ, भटू पाटील, रवींद्र पाटील, बाळासाहेब बोरसे, शरद सूर्यवंशी, विजय करणार, संजय पोद्दार, राजेंद्र नांदरे, संजय शिंदे, विनोद पाटील, प्रवीण बधाने, रवींद्र बोरसे, वंदना सावंत, तृप्ती राजूरकर, ज्योती वराडे यांच्यासह शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते। या ठिकाणी आदरणीय ताईसाहेबांनंतर एक भावनाविश या ठिकाणी झालो की माझ्यासारख्या वयाने जरी लहान असं तरी प्रेम मात्र तुम्ही सर्व माझ्या मनापासून केलं। आदरणीय आमच्या भगिनी आहे शोभाताई, यांनी कसं बँकेच्या माध्यमातून आपल्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी व्हाईस चेअरमन पदासाठी घोषवलेलं आहे। खऱ्या अर्थानं आजच्या प्रसंगी एवढंच सांगेल की आपण सर्वांनी जो विश्वास या ठिकाणी माझ्यावर दाखवला त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही, कारण परमेश्वर कृपेने आतापर्यंतच्या माझ्या कारकिर्दीमध्ये कोणी डाग लावून जाईल असं मी कधी वागलो नाही। आणि याच्या पुढच्या काळामध्येही संस्थेचं हित आणि सभासद हित नानासाहेबांनी समोर सांगितलं की सभासद ही हे सर्वोच्च प्राधान्य असेल, त्याच्यापुढे पद वगैरे कुठल्याही प्रकारचं काही नसेल हेच त्या प्रसंगी आश्वस्त करतो। नानासाहेबांनी तो विश्वास तुम्हाला दिलाच आहे। आपल्या सर्वांचं परत एकदा ऋण व्यक्त करतो की आपण माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील सामान्य कार्यकर्त्याला या पदापर्यंत पोहोचण्याची संधी उपलब्ध करून दिली। या आपल्या पुनश्च आभार व्यक्त करतो आणि थांबतो। धुळे महानगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा ग्रॅज्युएटीचा फरक, पेन्शन थकबाकी, शिल्लक रजा फरक, 6वा वेतन आयोग फरक या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांतर्फे आमरण उपोषण सुरू करण्यात आले। धुळे महानगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटीचा फरक, पेन्शन थकबाकी, शिल्लक रजा फरक, 6वा वेतन आयोग फरक तसेच ऑडिट शंकांची पूर्तता न झाल्याने संबंधित कर्मचाऱ्यांतर्फे बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी या संदर्भात यापूर्वी अनेक वेळा पत्रव्यवहार, प्रत्यक्ष भेटी व पाठपुरावा करूनही मनपा प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या रकमेपासून अनेक वर्षापासून वंचित राहावे लागत असून त्यांना आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे। नियमानुसार सेवानिवृत्तीनंतर 1 महिन्याच्या आत ग्रॅज्युएटीची रक्कम मिळणे अपेक्षित असताना अनेकांना अद्यापही ती मिळालेली नाही। तसेच 7वा वेतन आयोग लागू झाल्यानंतरही काही थकबाकी प्रलंबित आहे। प्रशासनाने तात्काळ सकारात्मक निर्णय न घेतल्यामुळे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। यावेळी मधुकर शिवराम बावरे, मुकुंद रामदास शिंदे, सुरेश आत्माराम पाटील आदी उपस्थित होते। सेवानिवृत्त महापालिका कर्मचारी आम्ही आज या ठिकाणी 3 कर्मचारी उपोषणाला बसलो। गेल्या 6 महिन्यापासून महापालिका प्रशासनाला वेळोवेळी आम्ही आमच्या मागण्यांसाठी आमची ग्रॅज्युएटी मिळाली पाहिजे, आमचा पगार मिळाला पाहिजे, थकीत पगार, 6व्या वेतन आयोगाचा फरक जो लोकांनी 7व्या वेतनाचा घेतला आणि 8वं वेतन घ्यायला तयार आहे तो फरक आणि आमचा शिल्लक रजेचा फरक याच्यासाठी वारंवार महापालिका प्रशासनाशी संपर्क करतोय, विनंती पत्र दिले, पण महापालिका म्हणते तुमच्यावर ऑडिट शक आहे आणि हा ऑडिट शक 1918चा आहे। मला प्रशासनाला विचारायचं आहे 18 ते 26 तुम्ही काय केलं? ऑडिट शक काढणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, तरी सुद्धा आम्ही वैयक्तिक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे जाऊन सर्व प्रकारचे कागदपत्र मिळवून या प्रशासनाला 100% कागदपत्र पूर्ण करून दिलेली आहे, तरी प्रशासन एक उत्तर लिहायला तयार नाही। 8 वर्ष झालं त्यांना उत्तर लिहायला वेळ नाहीये आणि त्याच्यासाठी आम्हाला सांगतात की तुम्हाला देय नाही। परंतु या महापालिकेत इतके कर्मचारी आहेत की ज्यांना रिटायर झाल्याच्या दिवशी काही लोकांना महिन्यात, 2 महिन्यात, 6 महिन्यात सर्व फायदे देण्यात आले। माझ्यासोबतच्या अनेक कर्मचाऱ्यांना की जे माझ्या नंतर सेवानिवृत्त झाले त्यांना पण फायदे देण्यात आले। मग हा जुदा भाव फक्त आमच्या बाबतीतच का? आमच्यावर अन्याय काय करतायत? मी आयुक्तांना वेळोवेळी विनंती दिली, प्रत्यक्ष भेट पण घेतली, त्यांनी आमची पेन्शन 8 वर्षानंतर मंजूर केली, आम्हाला पेन्शन सुद्धा पूर्ण मिळत नव्हती। मग जर आमची मागणी तुम्हाला मान्य आहे, तुम्ही लेखीमध्ये हो म्हणतात आणि आज आम्हाला उत्तर पाठवलं की तुमच्या मागणीबाबत आम्ही सकारात्मक आहोत, इतर कर्मचाऱ्यांना जसं दिलं तसं तुम्हाला देऊ। मग इतर कर्मचाऱ्यांना जर सेवानिवृत्तीच्या दिवशी फायदे दिले, महिन्याने, 2 महिन्याने, 6 महिन्याने दिले, आम्हाला तर 8 वर्ष होत आहे, मग आम्हाला का फायदा देत नाही? आम्ही त्यांना विनंती केलेली आहे, येत्या 2 दिवसात आमचं उपोषण राहील आणि त्याच्यात जर तुम्ही आमच्यावर ठोस कारवाई करून प्रत्यक्ष लाभ दिला नाही तर आम्ही जाहीर आत्मदहन करू। मग एक तर महापालिकेच्या नवीन जुन्या बिल्डिंगमध्ये किंवा पाण्याच्या टाकीवर नाही तर सुखद पंपिंग स्टेशन जिथे जमेल तिथे जाऊन आत्मदहन करणार आणि याला संपूर्ण जबाबदार
हे महापालिकेचे आयुक्त आणि त्यांचं आस्थापना शाखा राहील. मग त्यात उपायुक्त मॅडमपासून सर्व याची जबाबदारी ही त्यांचीच राहील. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील सीमावर्ती आदिवासी भागांना एकत्र करून स्वतंत्र भील प्रदेश याची निर्मिती करावी या मागणीसाठी भील प्रदेश मुक्ती मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील सीमावर्ती आदिवासी भागांना एकत्र करून स्वतंत्र भील प्रदेश राज्याची निर्मिती करावी या मागणीसाठी भील प्रदेश मुक्ती मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले. निवेदनात संविधानाच्या अनुच्छेद 3 नुसार नवीन राज्याची निर्मिती व्हावी, 9 ऑगस्ट रोजी असणाऱ्या जागतिक आदिवासी दिनाला संपूर्ण देशात राष्ट्रीय सुट्टी जाहीर करावी, आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये संविधानाच्या कलम 244 ची मूळ भावना लक्षात घेऊन त्यानुसारच प्रशासन चालवावे आणि स्थानिक आदिवासींना पोलीस व इतर प्रशासकीय भरतीमध्ये प्राधान्य द्यावे, आदिवासी भागातील जलजंगल आणि जमिनीचे रक्षण व्हावे, विशेषतः पार तापी नर्मदा लिंक प्रकल्प त्वरित रद्द करून आदिवासींच्या जमिनी वाचवाव्यात, महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार आणि पालघर, ठाणे या ठिकाणी पट्ट्यात लँड बँक बनवून भूमिहीन आदिवासींना शेतीसाठी जमीन उपलब्ध करून द्यावी, भिली भाषेला संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये स्थान मिळावे आणि या भाषेला प्राथमिक शिक्षणाचा दर्जा द्यावा, आदिवासी समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक रक्षणासाठी एकूण 43 मागण्यांचे चार्टर जोडण्यात आले. या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी दादा सोनवणे, अनिल भील, वल्लभ बालचे, बंटी वाघ, गोविंद अधिटे, विशाल अधिटे, दट्टू मालचे, पिंटू पवार यांच्यासह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. भील प्रदेश मुक्ती मोर्चाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत असतो आणि आज दिलेल्या निवेदनामार्फत राष्ट्रपती यांना कलेक्टरच्या हस्ते निवेदन देण्यासाठी आम्ही इथं आलो होतो. आणि या निवेदनाचा प्रमुख मुद्दा असा होता की संविधानाचे कलम 3 प्रमाणे क, ख, ड, ढ याच्यानुसार राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश व महाराष्ट्र आणि तसेच केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली यांना तोडून जो भील प्रदेश आहे तो राज्य बनवायची आमची ही मागणी बऱ्याच दिवसापासून चालू आहे. ती आम्ही यावर्षी देखील कनेक्ट केली आणि जर यानुसार आमची मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही पूर्ण राज्यातून नाही तर पूर्ण देशातून आम्ही एक मोठा आंदोलनाचा इशारा या निवेदनामार्फत राष्ट्रपतींना दिला आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. शहर व जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विविध समस्या सोडवण्याची भाजप दिव्यांग विकास आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. धुळे जिल्हा भाजप दिव्यांग आघाडीतर्फे शहरातील जेल रोडवरील क्युमॅन क्लब समोर आमरण उपोषण सुरू. धुळे व नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षकांच्या सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी संदीप पवार तर व्हाईस चेअरमनपदी सुनीला लायरे यांची बिनविरोध निवड. महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू. आणि स्वतंत्र भील प्रदेश राज्याची निर्मिती करण्याची भील प्रदेश मुक्ती मोर्चाची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.